नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. MST-CET जे स्टुडंट 2027 मध्ये देणार आहेत त्यांच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मॅथ्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत? तसं तर आपल्याला येणाऱ्या गॅस सगळेच टॉपिक प्रिपेअर करायचे आहेत, पण मॅथ्सचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्ही कुठल्या टॉपिकला जास्त एफर्ट लावायचा आहे आजपासून ते तुम्हाला आता कळणार आहे. याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा आपण काय करतो की छोटे टॉपिक असतील त्याला जास्त वेळ देतो आणि मग त्याचं वेटेज पण कमी असतं. तर तशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे, यासाठीच आपण हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. टेलिग्राम जे आहे आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे मॅथ्स वर्ग, त्याला जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यासोबत इंस्टाग्राम आणि फेसबुक या हँडललाही तुम्ही फॉलो करू शकता. तर आपल्याला आता असे टॉपिक बघायचे जे जास्त इम्पॅक्ट करू शकतात, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट स्कोरवर होणार आहे, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट रँकवर होणार आहे, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे तुमचं जे ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळणार आहे तिकडे. तर त्यामुळे पहिली स्टेप महत्वाची, इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत मॅथ्स मधले त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा, फर्स्ट अंडरस्टँड द CET reality. Not all chapters give equal return for the same effort. आता प्रत्येक टॉपिक जो आहे, प्रत्येक टॉपिकला तुम्ही सारखा वेळ दिला किंवा सेम एफर्ट लावले तर तुम्हाला त्याचं आउटपुट जे आहे ते सेम नाही मिळणार. त्याचं कारण सांगतो, एक सोपं एक्झाम्पल देतो. मॅथ्स मध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन नावाचा एक टॉपिक आहे जो 11वीच्या सिलेबस मधला आहे. 11वी मध्ये 10 टॉपिक आहेत. 10 टॉपिक पैकी हा एक टॉपिक आहे जो की येणार आहे एक्झामला. आता तर 20% वेटेज नुसार 20 मार्क आहेत टोटल 100 मार्कांपैकी, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. जर 10 टॉपिक असतील तर प्रत्येक टॉपिक मधला एक प्रश्न येणार. तर PNC परमिटेशन कॉम्बिनेशनचा आला तर एक प्रश्न येतो एक्झाम मध्ये. आता प्रॉब्लेम कुठे आहे सांगतो. परमिटेशन कॉम्बिनेशन हा टॉपिक जो आहे वेटेज वाईज एकच क्वेश्चन आहे, पण लेंथ वाईज, कॉन्टेंट वाईज खूप मोठा टॉपिक आहे. म्हणजे तो एक प्रश्न, मी म्हणत नाही की तो टॉपिक स्किप करायचा, पण लक्षात घ्या एफर्ट कुठं लावायचे हे कळणं खूप महत्वाचं आहे. तेवढ्या एफर्ट मध्ये आपण बाकीचे जे जास्त वेटेज वाले टॉपिक आहे त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करू शकतो. तर तो पण टॉपिक प्रिपेअर करायचा, पण वेळ जो आहे तो वेळ तेवढा त्याला दिला गेला नाही पाहिजे. परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या प्रिपेअर केल्याशिवाय तो टॉपिक प्रिपेअर होत नाही, कारण क्वेश्चन कशावरही विचारला जातो. तर ती एक सगळ्यात मोठी चूक होते. दुसरी चूक काय त्याच्यामध्ये ती पण सांगतो. येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये त्या गोष्टी पण येणार आहेत, त्यावर मी बोलणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत राहा. मेनी MST-CET 2027 स्टुडंट्स, म्हणजे जे आता जे मुलं हे व्हिडिओ बघतायत, जे ऑलरेडी 11वीतून 12वीत गेलेले आहेत, त्यांच्या काय चुका होऊ शकतात त्याच्याकडे मी येतोय. स्टडी चॅप्टर्स रँडमली, त्यांनी आतापर्यंत 11वी मध्ये रँडमच अभ्यास केला. इथून पुढे जर त्यांनी प्रॉपर चेंजेस नाही केले तर ते रँडमलीच करणार आहेत. गिव्ह इक्वल टाइम एव्हरीवेअर. जसं मी आता सांगितलं की एखादा टॉपिक प्रिपेअर करायला 8 दिवस लावले तर दुसऱ्या टॉपिकला 8 दिवस, म्हणजे इंटिग्रेशनला 8 दिवस आणि परमिटेशन कॉम्बिनेशनला 8 दिवस, तर नाही जमणार. कारण परमिटेशन कॉम्बिनेशनचा आला तर एक प्रश्न येणार, इंटिग्रेशनचे 4 ते 5 प्रश्न येणार. त्यामुळे हे कळलं पाहिजे. त्यानंतर इग्नोर PYQ ट्रेंड, जे मी आता सांगत होतो की PYQ ट्रेंड माहीत असणं आवश्यक आहे, तरच कळतं की हे किती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात. स्मार्ट स्टुडंट फोकस मोर ऑन रिपीटेडली आस्क क्वेश्चन, महत्वाचा पार्ट. हाय रिटर्न चॅप्टर्स आणि स्कोरिंग क्लस्टर्स. स्कोरिंग क्लस्टर्स म्हणजे जिथून जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात अशा कॉन्सेप्ट, असे टॉपिक, अशा टाईपचे प्रश्न जर तुम्ही केले, कन्सिस्टंटली केले, तर तुम्ही त्या हाय स्कोरिंग क्लस्टर मधून तुमचे मार्क मिळवू शकता आणि इझिली मिळवू शकता. ठीक आहे. इन CET स्मार्ट प्रायोरिटायझेशन कॅन सेव्ह मॅसिव्ह प्रिपरेशन टाइम. ठीक आहे. प्रायोरिटी जर सेट केली असेल तर टाइम नक्कीच वाचू शकतो. द मोस्ट इम्पॉर्टंट झोन कॅल्क्युलस, सगळ्यात महत्वाचा पार्ट. कॅल्क्युलसचा पार्ट खूप खूप महत्वाचा. त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंडेफिनेट, डेफिनेट, डिफरन्शियल इक्वेशन. डेफिनेट मध्ये त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा येतो, ज्याला आपण एरिया अंडर कर्व म्हणतो. कॅल्क्युलस रिपीटेडली डॉमिनेट CET PYQ ट्रेंड्स लाईक पॉवर प्ले ओव्हर्स इन क्रिकेट. Strong performance here can change the entire score. Calculus chapters consistently appear among the highest weightage area in CET trends.
सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते वेक्टर 3D जॉमेट्री आणि तुमचा कॅल्क्युलस पूर्ण जर पाहिलं तर याला सगळ्यात जास्त वेटेज तुम्ही म्हणू शकता 100% आहे. जर आपण हे चांगलं प्रिपेअर केलं आणि ह्याच्यातून आपण स्कोअर जर काढले, ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन मध्ये असतील, डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये असतील, डिफरन्शिएशन मध्ये असतील, एओडी मध्ये असतील, खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. खूप कमी वेळामध्ये तुम्ही काही काही प्रश्न सोडू शकता. त्याच्या मॅक्झिमम ट्रिक आपण आपल्या चॅनलवरही अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता शॉर्ट्सच्या फॉर्मॅटमध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं पॉवर प्ले आहे की वन डे मध्ये असतो किंवा आपल्या T20 मध्ये पण पहिले 6 ओव्हर पॉवर प्ले असतो. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रन काढू शकतो आपण, कारण फक्त 2च फिल्डर जे आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. तर तुम्हाला तो पॉवर प्ले मी नेहमी सांगतो, एक्झामच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी सांगितलं होतं, पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुमचे 15 क्वेश्चन झाले पाहिजे किंवा 20 क्वेश्चन झाले पाहिजे. 1 मिनिटाच्या आत एका प्रश्न पटापट झाले पाहिजे. तो हा पॉवर प्ले आहे, तो ह्या टॉपिक्स मधून आपल्याला 100% मिळू शकतो. त्याच्यासाठी हे टॉपिक चांगले करणं महत्वाचं आहे. खूप 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 महत्वाचं पार्ट आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री क्लस्टर इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ट्रिग्नोमेट्री खूप 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 महत्वाचा पार्ट. जसं इथं दिसतंय ऍप्लिकेशन्स इनसाइड कॅल्क्युलस, म्हणजे कॅल्क्युलस मध्ये काही ऍप्लिकेशन येतात ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री लागतं, त्याचा बेसच हा आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक, सोल्युशन ऑफ ट्रायंगल, हे 3 12वीचे टॉपिक आहेत. हा एकच टॉपिक आहे 12वी मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाने. त्याच्यामध्ये हे 3 पार्ट्स आहेत. खूप 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 महत्वाचा पार्ट. प्रत्येक शिफ्ट वाईज मेजर क्वेश्चन विचारले जातात आणि याचं ऍप्लिकेशन जसं मी सांगितलं दुसऱ्या टॉपिक्स मध्ये इनवर्सचे भरभरून प्रश्न येतात, डिफरन्शिएशन मध्ये, इंटिग्रेशन मध्ये. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट माहित पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखीन काय गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा मी. हाय इम्पॅक्ट टॉपिक्स, दीज टॉपिक्स रिपीटेडली appear in PYQs and strongly affect solving speed. त्यानंतर weak trigonometry often slows down the multiple chapters later, like a weak foundation in a building, problems start appearing everywhere. जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पाया जर का कच्चा असेल तर बिल्डिंग जी आहे ती चांगल्या पद्धतीने उभी राहू शकत नाही. ठीक आहे. तर तुमचं बेसिक चांगलं पाहिजे, जसं फाउंडेशन, ट्रिग्नोमेट्री हे फाउंडेशन आहे. याच्यासोबत 11ची ट्रिग्नोमेट्री जी आहे तोही टॉपिक आपल्या सीईटी मध्ये आहे, त्याचं वेटेज कमी आहे, एकच क्वेश्चन त्याचा आला ते येऊ शकतो. पण ट्रिग्नोमेट्री 11चे जेवढे काही फॉर्म्युले ह्या सगळ्या याच्यामध्ये युज होतात, त्यासोबत कॅल्क्युलस मध्ये सुद्धा युज होतात. तर त्यामुळे हा जो ट्रिग्नोमेट्रीचा जो बेस आहे हे दिसतंय, ह्या 3 बेसवर हे वरचं उभं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला हा बेस पक्का असणं आवश्यक आहे. त्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप 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 महत्वाचं आहे. ट्रिग्नोमेट्रीला विसरून चालणार नाही. जेवढा कॅल्क्युलस इम्पॉर्टंट, त्या कॅल्क्युलसच्या आधी तेवढाच ट्रिग्नोमेट्री खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात मित्रांनो. बघा 3D जॉमेट्री प्लस व्हेक्टर्स 2026 मधले अजून सगळे प्रश्न आलेले नाहीयेत माझ्याकडे. 2025 त्याच्या आधीचा ट्रेंड पाहून मी सांगू शकतो वेक्टर आणि 3D जॉमेट्री मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न येतात. आणि यावर्षी पण काही मुलांनी मला फोन करून सांगितलं की वेक्टरचे वगैरे किती क्वेश्चन येतात. तर अप्रॉक्सिमेटली सांगतोय मी की वेक्टर असेल, 3D असेल, अप्रॉक्सिमेटली 3-4 प्रश्न पर शिफ्ट येत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 6 ते 7 प्रश्न जर तुम्हाला पर शिफ्ट येऊ शकतात वेक्टर आणि 3D जॉमेट्री दोनच टॉपिक मिळून, तर हा टॉपिक खूप 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 महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे जवळपास 14 ते 15% प्रश्न ह्याच्यातूनच येतात. खूप महत्वाचा टॉपिक आहे. वेक्टर्स, लाईन प्लेन, 3D जॉमेट्री. 3D जॉमेट्री म्हणजे बेसिक 3D जॉमेट्री, डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन, लाईन प्लेनचा पार्ट त्यामध्येच इन्क्लुडेड आहे. वाय दीज चॅप्टर मॅटर, व्हिज्युअलायझेशन बेस्ड सॉल्विंग. थोडंसं 3D व्हिज्युअलाइज करायला इश्यू येतो, ते ज्याला जमलं त्याला ते सोपं वाटतं. रिपीटेड PYQ स्ट्रक्चर, खूप जास्त रिपीट टाईपचे पण प्रश्न विचारले जातात. फास्टर पॅटर्न रिकॉग्निशन आफ्टर प्रॅक्टिस. बरेच क्वेश्चन असे, जसं इमेजचा प्रश्न झाला, तर इमेजचा जो प्रश्न आहे तो जो आहे तो रिपीटेडली विचारला जातो, रिपीट टाईप मध्ये विचारला जातो. तर तसे तुम्ही पॅटर्न रिकॉग्नाइज करू शकता आणि नंतर त्याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. Many CET rankers become very strong in this cluster 3D geometry and vector consistently appear among important CET scoring areas. ठीक आहे. जे लोक टॉपर आहेत याच्या आधीचे पण, त्यांनी पण हे 2 टॉपिक खूप चांगले केले, त्यामुळे त्यांना मॅथ्सचा पेपर सोपा गेला होता. त्यामुळे हे 2 टॉपिक तर आपण सोडूच शकत नाही. बर, त्याच्यासोबत काय, लो एफर्ट रिटर्न चॅप्टर्स. लो एफर्ट रिटर्न चॅप्टर्स याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट याच्यासाठी की
काही लोक फक्त अवघडच करत राहतात, सोपं सोडून देतात. हे हातचे पण मार्क आहे. बरेचसे क्वेश्चन असे असतात जे सोपे असतात या अशा टॉपिक्स मधून, ज्याचं वेटेज कमी आहे. वेटेज कमी म्हणण्यापेक्षा ज्याला कमी वेळ दिला तरी तुम्ही त्याच्यातून स्कोर करू शकता. जसं की आहे मॅट्रायसिसचा टॉपिक, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, LPP लिनियर प्रोग्रामिंग, त्यासोबत लॉजिक सारखा टॉपिक आहे. तर लॉजिक सारख्या टॉपिक मधून पण तुम्ही इझिली क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. कमी वेळामध्ये तुमचा जास्त स्कोर तिथेही होऊ शकतो. लो इन्व्हेस्टमेंट हाय यील्ड, एफर्ट किती लावायचे, त्याच्या अगेन्स्ट रिटर्न कसे येणार आहेत, त्या पद्धतीने आहे. वाय दिस चॅप्टर्स मॅटर, कंपॅरेटिव्हली लिमिटेड कॉन्सेप्ट, रिपीटेड PYQ मॉडेल्स, फास्टर रिव्हिजन पोटेन्शियल, स्ट्रॉंग स्कोरिंग अपॉर्च्युनिटीज. त्यामुळे हे सोपे टॉपिक पण असतील तरी पण ह्यालाही तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, म्हणून आपल्या या व्हिडिओचं टायटल हे आहे की हाय स्कोरिंग टॉपिक नाही, इम्पॉर्टंट टॉपिक. इम्पॉर्टंट मध्ये ते कमी वेळात जास्त असणारे असतील किंवा जे हाय वेटेज वाले असतील, दोन्ही टाईपचे सगळेचे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये येऊ शकतात. The insights like smart investing, some areas give better returns for the same effort. These topics repeatedly appear in MST CET syllabus, friends, and PYQs. Coordinate geometry still matters a lot. Circle, pair of straight line, conics. Formula based solving आहे, repeated question आहेत, speed improvement after PYQ practice. हे जे टॉपिक आहे सर्कल वगैरे, सर्कल हा 11चा टॉपिक आहे, कोनिक्स हा 11चा टॉपिक आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईनला जर कंबाईन कन्सिडर केलं तर फॉर्म्युला बेस्ड जास्त प्रश्न विचारले जातात. वेटेज पण बऱ्यापैकी आहे आणि बरेच शॉर्टकट पण लागतात त्याच्यामध्ये. त्यामुळे हे पण टॉपिक खूप खूप महत्वाचे ज्याला तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, सो ज्या काही गोष्टी मी सांगतोय आता याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच टॉपिक कव्हर होत आहेत का, तो होत आहेत. मला असं वाटतंय की मी म्हणतोय तसं की सिलेक्टेडच काही टॉपिक करायचे का नाही, आपल्याला सगळेच टॉपिक प्रिपेअर करायचे. प्रश्न कुठे येतो की कोणत्या टॉपिकला किती एफर्ट लावायचा, हे किती महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट टॉपिक सगळेच आहेत. जसं मी सांगितलं तसं की फॉर एक्झाम्पल एखाद्याचा कॉम्प्लेक्स नंबर प्रिपेअर नाही आहे, आतापासून तुम्हाला 2027ला एक्झाम द्यायची, तर तुम्हाला खूप वेळ तुम्ही नक्कीच सगळे प्रिपेअर करू शकता. पण जर तुम्हाला एफर्टचा प्रश्न आला तर जर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरला 8 ते 10 दिवस देणार असाल, तेवढ्या वेळात तुमचा दुसरा टॉपिक होणार असेल ज्याचं वेटेज जास्त आहे, तर मला असं वाटतं तो वेटेजवाला टॉपिक आधी करायला पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही ज्याचा एकच प्रश्न येतो तो नंतरही करू शकता. ठीक आहे. बिगेस्ट मिस्टेक स्टुडंट मेक, आता याच्यात हे प्रिपरेशन करताना काय चूक होते ते समजून घेऊ. टॉक्सिक ऍसेट मिसअलोकेशन म्हणजे काय, 80% स्पेस ह्यूज टाइम ऑन लो रिटर्न एरियाज. जसं मी सांगितलं तसं लॉजिक सोपा टॉपिक आहे, म्हणून काही लोक परत 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 लॉजिकच प्रिपेअर करतात. तर त्यांना विचारलं जरी अभ्यास चालू आहे का, हो सर. कोणता टॉपिक, लॉजिक. किंवा जसं मी सांगितलं तसं की एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजू शकता सर्कल घ्या किंवा कोनिक्स घ्या. ह्याचं कोनिक्सचं वेटेज खूप कमी, एखादा प्रश्न आला तर येतो. पण कोनिक्सला खूप जास्त वेळ लागतो कारण जास्त फॉर्म्युले सगळे. मग 15 दिवस 20 दिवस जर आपण कोनिक्सला दिले आणि त्याचं वेटेज कमी आहे आणि कंपॅरेटिव्ह ज्याचं वेटेज जास्त आहे वेक्टर 3D सारख्या याला आपण कमी वेळ देतोय, तर मला असं वाटतं कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि वेक्टर 3Dचे जर पर शिफ्ट 7 ते 8 प्रश्न येतात दोन्ही मिळून, तर त्याला जास्त वेटेज किंवा त्याला जास्त एफर्ट वेळ देणं जास्त आवश्यक आहे रादर दॅन तुमच्या कोनिक्स सारख्या टॉपिकला. तर ते मिस अलोकेशन जे आहे ते तुम्हाला अवॉइड करावं लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते महत्वाचं आहे. मेनी स्टुडंट्स फॉर दिस इग्नोर रिपीटेड PYQ पॅटर्न, स्टार्ट प्रिपरेशन विदाउट चॅप्टर प्रायोरिटी. ह्या चुका होतील. चुका कशा होतील, त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या, याचा पण एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. द सोल्युशन, एफर्ट रिटर्न. CET preparation becomes smarter when students identify higher written chapters, repeated PYQ models, scoring clusters early. तर हे जे हा व्हिडिओ आता आणण्यामागचं कारण हे आत्तापासून जर कळालं आपल्याला की स्कोरिंग कुठे होऊ शकतं, तर मला असं वाटतं त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे. लाईक इन्व्हेस्टिंग, बेटर अलोकेशन क्रिएट्स बेटर रिटर्न्स. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये जसं अलोकेशन तुमचं प्रॉपर असेल तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात, त्यासाठी ह्या गोष्टी आहेत. येस, नाव आता आम्ही कुठे तुम्हाला मदत करू शकतो, आमचा काय रोल राहणार आहे तुमच्या याच्यामध्ये. व्हॉट वी आर बिल्डिंग फॉर MST CET 2027 स्टुडंट्स ॲट मॅथ्स वर्ग. इम्पॉर्टंट चॅप्टर प्रायोरिटी, कोणते चॅप्टर प्रायोरिटीने प्रिपेअर करायचे ते पण
रिपीटेड PYQ पॅटर्न्स, स्पीड फोकस प्रिपरेशन, त्यानंतर स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटीज, प्रॅक्टिकल सॉल्व्हिंग मेथड, CET ओरिएंटेड मॅथ्स प्रिपरेशन. आपण आपलं चॅनलच MST CET साठी आहे. आपण कोणत्याच बाकीच्या एक्झामला टार्गेट करत नाही आहोत. फक्त आणि फक्त MST CET ओरिएंटेड आपण गोष्टी करतोय. त्यामुळे ह्या एक्झाम ओरिएंटेड फोकस, ह्या एक्झामचा फोकस कन्सिडर करून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळणार आहेत. इम्पॉर्टंट चॅप्टर अनालिसिस, हाय वेटेज टॉपिक गायडन्स, शॉर्टकट मेथड, PYQ डिस्कशन, स्कोरिंग स्ट्रॅटेजी, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. ठीक आहे. ॲट मॅथ्स वर्ग वी आर ट्राइंग टू हेल्प स्टुडंट्स प्रिपेअर मोर स्ट्रॅटेजिकली बाय फोकसिंग ऑन दॅट्स वाय आवर कंटेंट रेग्युलरली इन्क्लूड्स. ते ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तर नक्कीच मॅथ्स वर्गाची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपरली प्रिपेअर करूयात. 2027च्या एक्झामला अजून वेळ आहे, पण आत्तापासून प्रिपरेशन केलं तर आपल्याला जे पाहिजे, आपलं जे ड्रीम कॉलेज आहे, आपलं जे टॉपचे कॉलेजेस पैकी आपलं ड्रीम आहे, COAP असेल, VJTI असेल, SPIT असेल, कोणतंही आपलं ड्रीम कॉलेज आणि आपली ड्रीम ब्रांच जर आपल्याला पाहिजे तर आपल्याला तेवढी मेहनत सुद्धा करावं लागेल, तेवढी एफर्ट सुद्धा करावं लागेल. आम्ही तयार आहोत तुमच्यासोबत एफर्ट घेण्यासाठी. तुम्ही तयार असताल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.